तूळ रास. तूळ रास ही 12 राशींपैकी 7वी रास आहे. या राशीची आकृती तराजू सारखी आहे. तूळ राशीचा स्वामी शुक्र असून वार शुक्रवार आणि अंक 6 आहे. समानता, अनुरूपता व न्यायाचे प्रतीक ही ही रास आहे. व्यापार कुशल, धातू संज्ञक, वायू तत्वाची, पुरुष स्वभावाची, क्षुद्र वर्णाची, मृदू, चर आणि रजगुणी अशी ही रास आहे. शरीरातील बेंबीखालचे अवयव, मूत्राशय, ओटीपोट यावर या राशीचा अंमल आहे. नीतिशास्त्र, धर्मशास्त्र, न्याय व स्मृतीशी या राशीचा संबंध आहे. ही झाली थोडक्यात माहिती तूळ राशीबद्दल. आता आपण बघूयात हा महिना आपल्या राशीला कसा जाणार आहे ते. हा महिना आपल्या राशीला सकारात्मक परिणाम देणारा असा जाणार आहे. आपल्या परिवारात शुभ गोष्टी घडतील किंवा काही चांगल्या गोष्टी भविष्यात घडण्याचे काही शुभ संकेत आपल्याला आधीच मिळतील. पण दोन्ही गोष्टीतून एक लाभ घडेल की आपल्या परिवारात पहिल्यापेक्षा जास्त आनंदी वातावरण राहील. सगळ्यांची मन प्रफुल्लित होतील आणि घरामध्ये नवचैतन्य निर्माण होईल. सोबतच आपल्या घरात कोणाशी आपले वाद असतील, एखाद्या गोष्टीवरून जर मतभेद झाले असतील तर तेही पूर्णपणे मिटतील आणि घरात आपला एकोपा पुन्हा प्रस्थापित होईल. आपल्यातील नाते पहिल्यापेक्षाही जास्त घट्ट होईल. आपल्या कुटुंबातील काही व्यक्ती त्यांच्या कामानिमित्त अथवा सणानिमित्त कुठे बाहेरगावी जाण्याची शक्यता आहे. तरी तुम्हाला त्यामुळे थोडंसं एकटे वाटेल, पण आपण इतर मंडळींसोबत वेळ घालवण्याचा प्रयत्न करा. स्वतःला एकटे समजून घेऊ नका. एखादी नवीन गोष्ट करण्याची कल्पना आपल्या डोक्यात येईल आणि त्यामुळे आपण आपल्या शेजाऱ्यांसोबत मिळून एखाद्या भन्नाट कार्यक्रमाची योजना कराल. त्यातून आपणा सर्वांना आनंदच मिळेल आणि आपला सण दुपटीने तिपटीने जास्त सुंदर आणि भरपूर मनोरंजनाचा असा होईल. आपलं मन भरपूर प्रसन्न असणार आहे. कोणतंही काम मन लावून कराल आणि सोबतच त्या कामाचा आनंदही लुटाल. आपला आत्मविश्वास पहिल्यापेक्षा जास्त वाढेल आणि त्यामुळे आपले कार्य एकदम व्यवस्थित आणि ठरविल्याप्रमाणे होईल. एखादे नवीन काम पण मिळेल. फक्त आपला सध्याचा जो आत्मविश्वास आहे तो असाच कायम ठेवा. म्हणजे बघा अजून काय काय घडतंय ते. सध्याचा काळ हा कुटुंबियांसोबत वेळ घालवण्याचा आहे. तरी जास्तीत जास्त वेळ एकमेकांशी बोला, एकमेकांशी संवाद साधा. त्यातून आपल्याला काही महत्त्वपूर्ण गोष्टी कळतील आणि त्याचा तुम्हाला लाभच मिळेल, फायदाच होईल आणि काही नवीन कार्य करण्याची तुम्हाला प्रेरणा मिळेल. जर कुठे पैसे गुंतवलेले असाल तर आता त्याचे लाभ मिळण्याचे योग आहेत. तुम्हाला भरपूर प्रमाणात आर्थिक लाभ होतील आणि त्यामुळे तुमच्या सणाला आर्थिक मदतही होईल आणि सण आनंदी आणि प्रसन्नतेने असे सण आपण साजरे कराल. आपले जे चालू काम आहे त्यात बदल घडण्याची शक्यता आहे आणि त्यातून आपल्याला लाभच मिळेल, फायदाच होईल आणि काहीतरी नवीन करायला मिळेल. व्यावसायिक वर्गालाही वेगवेगळ्या प्रकारच्या चढ उताराला सामोरे जावे लागणार आहे. त्यातून शेवटी लाभच मिळेल. उलट या फरकाचा किंवा या चढ उताराचा आपल्या व्यवसायाला तुम्हाला फायदाच होणार आहे. कोणतेही कामे अथवा करार करणार असाल तर ते जे काही सरकारी नियम आहेत ते तुम्ही पाळूनच करायला पाहिजे. म्हणजे भविष्यात पुन्हा अडचणी कधीच येणार नाहीत. वेळ लागला तरी हरकत नाही, पण जे काही नियम आहे त्या नियमाच्या आधारानेच तुम्ही ते काम पूर्ण करा. नोकरी करणाऱ्यांना आपल्या नोकरीच्या ठिकाणी एखादे कार्य अथवा टार्गेट सोपवले असेल तर व्यवस्थित आणि प्रामाणिकपणे वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. नाहीतर आपण जी आपली काही प्रतिमा तयार केली होती किंवा आपलं एक ओळख निर्माण झाली होती तिथे, ती वेळेत काम पूर्ण करण्याची जी ओळख होती ती कुठेतरी खोटी ठरण्याची सध्या शक्यता आहे. तुम्ही स्वतःला खोटे ठरवण्याचा प्रयत्न केल्यासारखा होईल. त्यामुळे आपलं काम वेळ सगळं पाहून प्रामाणिकपणे कष्ट करा आणि आपली इमेज खराब करू देऊ नका किंवा खराब होऊ देऊ नका. त्यामुळे तुम्हाला सातत्याने प्रयत्न करावा लागेल. तो तुम्ही करा. त्याचं फळ तुम्हाला अवश्य सुंदर आणि चांगलंच मिळणार आहे, लाभदायीच फळ मिळणार आहे. सोबतच आपले काम पूर्ण करण्यासाठी निश्चितच आपल्याला आपल्या साथीदारांचा आपल्या कामामध्ये सहयोग मिळेल आणि आपल्यावर सोपवलेले जे काही काम आहे किंवा कोणतेही काम आहे
ते तुम्ही पूर्ण जोमाने पूर्ण कराल आणि त्यामुळे आपली प्रशंसाही होईल. तरुण वर्गाला काही नव्या ओळखी घडण्याचा काळ आहे. त्यातून तुम्हाला योग्य दिशा मिळेल किंवा तुम्ही एखाद्या अमुक क्षेत्रात करिअर करण्याच्या जर विचारात असाल तर नक्कीच नवीन संधी तुम्हाला प्राप्त होतील. त्यातून तुम्हाला यशच मिळणार आहे. काही तरुण हे नवीन नोकरीच्या शोधात असतील तर तुमच्या प्रयत्नाला यश मिळण्याचा काळ आहे. नक्कीच तुमचे प्रयत्न फळाला जातील आणि तुमचे जे काही स्वप्न आहे ती पूर्ण होण्याची शक्यता आहे. आपल्याला हवी तशी नोकरी मिळण्याची शक्यता आहे. प्रयत्न करणे थांबवू नका. मिळत नाही म्हणून प्रयत्न सोडू नका. नोकरी शोधण्याचा प्रयत्न करा. 100% तुम्हाला पॉझिटिव्हच निकाल मिळणार आहे. फक्त तुम्ही प्रयत्न करा. महिला वर्गाला हा काळ घरी आणि कामावरती दोन्ही ठिकाणी तारेवरची कसरत करणारा असा जाणार आहे. भरपूर धावपळ होईल. सोबत आपण आपले आरोग्य पण सांभाळावे लागणार आहे. सगळे काम करावे लागणारच आहे पण आरोग्य हे पण महत्त्वाचे आहे. सण असल्यामुळे आपल्याला कामाचा डोंगर आपल्यावर कोसळल्यासारखं वाटेल पण घाबरून जाऊ नका. आपल्या कुटुंबातील इतर जे मंडळी आहेत ते आपल्या मदतीला अक्षरशः धावून येतील आणि त्यामुळे आपलं थोडंसं काम हलकं होईल आणि काम वाटून घेतल्यामुळे तुमच्यावर जो काही ताण पडलेला आहे तोही कमी होईल. फक्त आरोग्य सांभाळा. जर कुठे यात्रेला अथवा प्रवासाला जाण्याच्या विचारात असाल तर नक्की जा. अगदी सुंदर प्रवास घडेल. हवं तिथे फिरायला जा किंवा तीर्थयात्रेला जायचं असेल तर अवश्य जा. थोडं तुम्हाला ताजेतवाने वाटेल, नवी उमेद मिळेल आणि वापस आल्यानंतर पुन्हा तुम्ही एक नवीन उत्साहाने तुमच्या कामाला लागाल. विद्यार्थी वर्गाला अतिउत्साहाचा काळ आहे. भरपूर आनंदी असाल आणि त्यामुळे अभ्यासात तुमचं आपोआपच लक्ष लागेल. मनासारखं काही गोष्टी घडतील आणि त्यातून तुमचं मन अगदी प्रसन्न राहील. ध्येय अजून स्पष्ट होईल. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्यांना काही नवीन प्रकार एकाग्रतेसाठी शिकायला मिळतील. तसेच अभ्यासात एकाग्रता वाढून काही नवीन लोकांशी ओळखी होतील. त्यातून आपल्या ध्येयासाठी काही अजून महत्त्वपूर्ण मार्गदर्शन पण मिळण्याची शक्यता आहे आणि याचा तुम्ही पुरेपूर फायदा घेतलाच पाहिजे. ज्येष्ठ मंडळींना हा महिना भरपूर अशा हर्ष आणि उल्हासाने परिपूर्ण असा जाणार आहे. आपल्या प्रियजनांच्या भेटीगाठी होतील. त्यातून जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. तुम्ही अजून उत्साहाने परिपूर्ण राहाल. फक्त थोड्याशा शारीरिक कुरबुरी डोकं वर काढतील परंतु आपल्या आनंदापुढे याचा काही टिकाव लागणार नाही. फक्त काळजी घ्या, आरोग्य जपा आणि जे काही तुम्हाला एन्जॉय करायचं आहे ते करा. सणाचा आनंद घ्या, भरभरून आनंद घ्या. एकंदरीत पाहता हा महिना आपल्याला भरपूर सकारात्मक गोष्टी घडविणारा असा जाणार आहे. तरी याचा सर्वांनी फायदा घ्यावा. सध्या दिवाळी आहे आणि म्हणून ही दिवाळी सर्वांना सुख, समृद्धी आणि भरभराटीची जाव हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे. शुभ दीपावली. तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडले असतील तर इतरांनाही याचा लाभ मिळावा यासाठी आपल्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना हे व्हिडिओ नक्की शेअर करा आणि लाईक करा. महत्त्वाचे म्हणजे सबस्क्राईब करा. धन्यवाद.